नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टँजेंट सेगमेंट थेरम आणि या टँजेंट सेगमेंट थेरमच्या संदर्भात थोडंसं गायडन्स घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की व्हेन इन अ प्लेन इफ वी हॅव गिवन अ सर्कल अँड अ पॉईंट, एक सर्कल त्या प्लेनमध्ये काढलेलं आहे आणि दुसरा एक पॉईंट तुम्हाला दिला, वन ऑफ द पॉईंट विच इज आउटसाइड द सर्कल. आपल्याला नेहमी कन्सेप्ट असा विचारात घ्या की एक प्लेन आहे, त्या प्लेनमध्ये इन्फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स आहेत आणि त्या इन्फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्सपैकी एक पॉईंट किंवा असे काही पॉईंट्स आहेत ते त्या सर्कलच्या एक्सटेरियरला असतील. काही जे पॉईंट्स असतील ते सर्कलमध्ये असतील, म्हणजे आपण त्याला इंटेरियर ऑफ अ सर्कल असं म्हणतो. अँड सम ऑफ द पॉईंट्स विच आर लाय ऑन अ सर्कल मीन्स व्हेन वी ड्रॉ अ सर्कल इन अ प्लेन, द पॉईंट्स इन दॅट प्लेन आर डिस्ट्रीब्युटेड ऑर डिवायडेड इन टू द 3 टाईप्स. 3 प्रकारामध्ये त्या पॉईंटचं डिव्हिजन होणार. कोणकोणते पॉईंट्स? द पॉईंट्स विच आर लाय ऑन अ सर्कल, दिस इज द फर्स्ट. सम ऑफ द पॉईंट्स विच आर इन द इंटेरियर ऑफ द सर्कल, सर्कलच्या इंटेरियर असेल. मग सेंटर सर्कलचा आहे तो इंटेरियरला आहे, येस. अँड सम ऑफ द पॉईंट्स विच आर इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल, दिस इज द एक्सटेरियर. सपोज दिस पॉईंट P इज टेकन ॲज अ एक्सटेरियर पॉईंट ऑफ अ सर्कल अँड ड्रॉ द टँजेंट्स from that exterior point passing through that exterior point to the circle. If you observe that, if you draw the tangents, you can draw 2 tangents to the circle at the or from the point P to the circle. P is a point which is in the exterior of a circle. Exterior of circle ला P पॉईंट आहे, त्या P पॉईंटमधून तुम्हाला 2 टँजेंट्स काढता येतील, बरोबर. मग आता इथे मी एक P and A is a point of contact, B is a point of contact. A and B are the point of contact, means PA and PB, these are the tangents. If we say that these are the lines, then we say that these are the tangents. And if we take the segment PA, तुम्ही जर सेगमेंट PA घेतला तर त्याला टँजेंट सेगमेंट असं म्हणतात. दिस इज कॉल्ड ॲज अ टँजेंट सेगमेंट, म्हणून लक्षात घ्या. इफ वी टेक द सेगमेंट PA, दिस इज द टँजेंट सेगमेंट. इफ वी टेक दिस सेगमेंट ॲज अ PB, देन वी से दॅट दिस इज द सेगमेंट PB. येस, वी नो दॅट सेगमेंट इज द रिस्ट्रिक्टेड पार्ट ऑफ द लाईन. लाईनचा तो एक असा रिस्ट्रिक्टेड पार्ट आहे, ते आपल्याला माहिती असलं पाहिजे किंवा ते माहिती आहे. आता हा टँजेंट सेगमेंट थेरम आपल्याला काय सांगतो? आपल्याला एवढं कळालं की वी कॅन ड्रॉ 2 टँजेंट्स फ्रॉम द एक्सटेरियर पॉईंट ऑफ अ सर्कल. इफ यू मेजर द लेंथ ऑफ दॅट टँजेंट सेगमेंट्स, देन यू ऑब्झर्व दॅट द लेंथ ऑफ द 2 टँजेंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम द एक्सटेरियर पॉईंट ऑफ अ सर्कल टू दॅट सर्कल, दे आर कॉन्ग्रेंट. ते टँजेंट सेगमेंट्स कॉन्ग्रेंट असतात. त्याच्यावरून एक थेरम आपल्याला दिलेला आहे, किंवा ते ऑलरेडी तो थेरम म्हणजे काय आपल्याला ऑलरेडी प्रॅक्टिकल करून बघितलं, आणि तो थेरम त्याची ती प्रॉपर्टी आहे ती सर्कलची, ती आपल्याला दिली आहे की द टँजेंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम ॲन एक्सटर्नल पॉईंट. बघा, टँजेंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम ॲन external point of a circle are congruent. बघा, अशा प्रकारचा थेरम आपल्याला दिलेला आहे. काय की द टँजेंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉईंट टू द सर्कल आर कॉन्ग्रेंट. व्हेरी सिम्पल थेरम. मग आता याच्यासाठी मला काही गिव्हन लिहावं लागेल. गिव्हन काय? तर एक सर्कल दिलेलं आहे हॅविंग सेंटर O. येस,
PA and PB are the two tangent segments drawn from the external point that is P. येस, हे मला लिहावं लागेल. मग गिवन लिहूया आपण. राईट हिअर गिवन O is center of circle. Center of circle. O center झाला. P is a point in the exterior of a circle. P is a point in the exterior of circle. Yes. PA and PB are two tangent segments of a circle. म्हणजेच A आणि B हे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट झाले. टू प्रूव्ह मला काय प्रूव्ह करायचं आहे? द लेंथ ऑफ दिस टू टँजंट सेगमेंट्स मीन्स सेगमेंट PA इज कॉन्ग्रेंट विथ सेगमेंट PB. हे मला प्रूव्ह करायचं आहे. सेगमेंट PA इज कॉन्ग्रेंट विथ सेगमेंट PB. मग हे जर मला प्रूव्ह करायचं असेल तर मला काहीतरी छोटंसं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. मी इथे कन्स्ट्रक्शन असं म्हणतो. काय कन्स्ट्रक्शन मी करेल? तर ड्रॉ द सेगमेंट OA. दिस इज द रेडियस ड्रॉन थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. OB, this is the radius drawn through the point of contact, and we know that the radius drawn through the point of contact is always perpendicular to the tangent. हे मला माहिती आहे. मी त्या ठिकाणी परपेंडिक्युलर करून घेतलं. म्हणजे दोन सेगमेंट मी काढले. तिसरा सेगमेंट पण मला काढायचा आहे. ड्रॉ द थर्ड सेगमेंट दॅट इज OP. येस. मग आता मी इथे लिहिताना कन्स्ट्रक्शनमध्ये काय लिहिणार? राईट, फर्स्ट ड्रॉ सेगमेंट OA किंवा ड्रॉ रेडियस OA अँड OB अँड ड्रॉ सेगमेंट OP. येस, सेगमेंट OB मी काढला आणि OP हा एक सेगमेंट त्या ठिकाणी काढून घेतला. प्रूफ लिहायला सुरुवात करूया आपण. प्रूफ इज व्हेरी सिम्पल. काय काय कळतंय मला? तर OA इज परपेंडिक्युलर टू PA. येस, OB इज परपेंडिक्युलर टू PB. टँजंट थेरम हे माहिती आहे मला. टँजंट थेरमनुसार ते परपेंडिक्युलर आहेत. अँड हेन्स अँगल OAP इज इक्वल टू अँगल OBP इज इक्वल टू 90 डिग्री. बघा, मी मुद्दामून लिहून घेतलं आहे. मग आता हे ट्रायंगल कोणत्या प्रकारचे झाले? तर राईट अँगल ट्रायंगल. मग मला सरळ असं म्हणता येईल, इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल्ड ट्रायंगल. कोणकोणते ट्रायंगल? ट्रायंगल OAP अँड ट्रायंगल OBP. बरोबर. आता हा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे OP इज द हायपोथेनस ऑफ द बोथ ट्रायंगल्स. OP इज हायपोथेनस ऑफ द बोथ ट्रायंगल्स. OA इज कॉन्ग्रेंट विथ OB. वाय? बिकॉज these are the radii of the same circle. Right here, OA is congruent with OB, radii of the same circle, and hypotenuse OP is congruent with hypotenuse OP. बरोबर. कॉमन आपण म्हणूया. हा हायपोथेनस का म्हणू शकलो मी? कारण वरती मी राईट अँगल ट्रायंगल घेतलेला आहे. तो राईट अँगल ट्रायंगल हे मी दाखवलं आधी, मग म्हणून मी आता हायपोथेनस म्हणू शकलो. मग आपल्याला माहिती आहे की व्हेन वन हायपोथेनस अँड वन साइड ऑफ द वन राईट अँगल ट्रायंगल इज कॉन्ग्रेंट विथ द corresponding hypotenuse and one side of the other triangle, then we say that the triangles are congruent by hypotenuse side test. Means right here, triangle OAP is congruent with triangle OBP hypotenuse side test. याच्याने हे कॉन्ग्रेंट झाले. मग आता हे कॉन्ग्रेंट झाल्यानंतर पुढे काय? By CSCT the segments are congruent. AP or PA, segment AP is congruent with PB, segment PB असं मला लिहिता येईल.
आणि रिझन काय देता येईल, CSCT. रिझन काय देता येईल, CSCT. बाय CSCT means these tangent segments from the exterior point are congruent. Tangent segments from the exterior point are congruent. ते congruent आहे ते मला त्या ठिकाणी सहज सिद्ध करता येईल. तर अशा प्रकारच्या थेरम्स, अशा प्रकारचे काय म्हणूया आपण प्रूफ आपल्याला लिहावे लागतात. अतिशय सोपं आहे. हे प्रूफ आपल्याला सहज लिहिता येईल. आणि महत्त्वाचा भाग असा की हे प्रूफ बऱ्याच वेळा विचारलं गेलेलं आहे, परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे. ते प्रूफ आपण सहज लिहू शकतात. घरी 1-2-3 वेळा त्याची प्रॅक्टिस करायची. फक्त महत्त्वाचा भाग असा आहे की त्या ठिकाणी तुम्हाला डायग्रॅम, त्याचे नावं, ते तुमच्या पद्धतीने नावं द्यायचे. थेरमचा एक भाग असा असतो की तुम्हाला तो पूर्णच्या पूर्ण थेरम पाठ करण्याची आवश्यकता नसते. त्या ठिकाणी तुम्हाला फक्त त्या थेरममध्ये काय प्रोसेस दिलेली आहे आणि कोणत्या प्रोसेसने आपण जातो आहोत तेवढा फक्त भाग त्या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचा असतो. आता प्रॅक्टिस सेट आपण 3 पॉईंटकडे जातो आहे. 3.1 प्रॅक्टिस सेट 3.1. पहिलं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. अतिशय सोपं आहे. एक सर्कल आणि एक टँजंट दिलेले. A is a point of contact here. Here is a point B and C is the center of that circle. आता क्वेश्चन नंबर 1 आहे. पुस्तक तुमच्याकडे आहे, तुम्ही सहज ते बघू शकतात. In this adjoint figure, the radius of circle with center C is 6. बघा, रेडियस ऑफ दिस सर्कल इज 6. मी इथे एक महत्त्वाचे मुद्दे लिहून घेतो. रेडियस इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. येस. सेकंड थिंग, अ लाईन AB इज टँजंट ॲट A. दिसतंच आहे आपल्याला, लाईन AB इज टँजंट ॲट A. देन ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1. आता मी क्वेश्चन नंबर 1 सुद्धा त्या ठिकाणी अगदी थोडक्यात लिहितो आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. मेजर ऑफ अँगल CAB मला काढायचं आहे, किती आहे असं विचारलं आहे. दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम लाईन AB. डिस्टन्स ऑफ C फ्रॉम लाईन AB म्हणजे CA डिस्टन्स मला काढायचं आहे. सेकंड, CA इज इक्वल टू व्हॉट. आता डिस्टन्स ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आपण काय घेतो, नेहमी परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतो. हा एक भाग लक्षात घ्या. आणि पुढे प्रश्न विचारला आहे वाय. तसंच वरती आहे इथे वाय. म्हणजे प्रत्येकाचं आपल्याला जस्टिफिकेशन द्यायचं आहे. तिसरा प्रश्न आपल्याला विचारला आहे डिस्टन्स AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. देन फाइंड डिस्टन्स BC. BC डिस्टन्स मला काढायचं. अँड फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज मेजर ऑफ अँगल ABC अँड वाय. असे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. आता एकेकाचं उत्तर आपण लिहूया. अतिशय सोपा भाग आहे. ॲन्सर्स आपण इथून लिहायला सुरुवात करूया. त्याचं जस्टिफिकेशन पण देऊ. वी नो दॅट रेडियस ऑफ दॅट सर्कल इज 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर रेडियस आहे. CAB इज इक्वल टू व्हॉट असं मला विचारलं आहे. मेजरमेंट ऑफ अँगल CAB. What is the measure of this CAB angle? 90 degree. Why? Because this is the radius drawn through the point of contact and that's why this radius is always perpendicular to that tangent. And hence first question here, इथे मी असं म्हणेल, here CA is drawn perpendicular to AB. इथे म्हणायचं tangent theorem. बघा, पहिला मुद्दा काय आपला, टँजंट थेरम. टँजंट थेरमने ते काय झाले, परपेंडिक्युलर आहे म्हणून अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. बघा, व्हाय याचं कारण या ठिकाणी येऊन गेलं. येस. सेकंड थिंग, CA इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. रिझन, रेडियस ऑफ अ सर्कल.
रेडियस इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, हे त्याचं रिझन येईल. कारण सी ए रेडियस आहे, मला रेडियस 6 सेंटीमीटर दिलेली म्हणून ते 6 सेंटीमीटर येईल. सेकंड, ए बी इज इक्वल टू 6. देन फाइंड बी सी. मग मी काय करेल आता, यामध्ये बी सी मला काढायचं आहे, म्हणजे बी सी मी जोडून घेईल. तिसऱ्या याच्यामध्ये मी असं म्हणेल ड्रॉ सेगमेंट बी सी इन ट्रायंगल ए सी ए बी. बघा सी ए बी ट्रायंगल मी घेतला. बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. व्हॉट इज बी सी स्क्वेअर? 6 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर. का सांगा बरं. ए सी इज इक्वल टू 6, ए बी इज इक्वल टू ऑल्सो 6, अँड हेन्स बी सी स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू 6 स्क्वेअर. येस, टेकिंग स्क्वेअर रूट बी सी इज इक्वल टू, इथे म्हणायचं टेकिंग स्क्वेअर रूट 6 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट 6 येईल अँड स्क्वेअर रूट ऑफ 2, अँड हेन्स बी सी इज इक्वल टू 6 रूट 2. हे आपल्याला या ठिकाणी ॲन्सर मिळालेलं आहे. नेक्स्ट याच्याकडे जाऊ आपण. व्हॉट इज मेजर ऑफ अँगल ए बी सी. ए बी सी याचं मेजर मला पाहिजे. सिम्पल थिंग आहे. ए बी इज इक्वल टू ए सी आहे. दिस इज द आयसोसेल्स राईट अँगल्ड ट्रायंगल. This is isosceles right angle triangle, and hence these two angles are congruent. This angle is 45. किती? 45 डिग्री. मग हे लिहायचं कसं? हियर इन ट्रायंगल ए बी सी, ए बी इज इक्वल टू बोला ए सी गिव्हन, ते मला दिलेलं आहे. अँड हेन्स ट्रायंगल ए बी सी इज आयसोसेल्स राईट अँगल्ड ट्रायंगल. येस, तो आयसोसेल्स राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणून या ठिकाणी अँगल ए बी सी इज इक्वल टू 45 इज इक्वल टू अँगल ए सी बी. बरोबर, म्हणजे ए बी सी आणि ए सी बी या दोघांचं मेजर किती येणार आहे? 45 डिग्री येणार आहे. आणि हेच याचं मेजर आपल्याला 45, त्याचं व्हायचं रिझनसुद्धा त्या ठिकाणी मला येऊन गेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल मला या ठिकाणी सोडवता येईल. हे एक्झाम्पल अतिशय सोपं आहे. कन्सेप्ट जे असतात ते कन्सेप्ट ज्यावेळेस आपले क्लिअर होतात त्यावेळेस आपल्याला कुठलंही उदाहरण फारसं अडचणीचं भासत नाही, ते पटकन आपल्याला सोडवता येतं. येस, सेकंड क्वेश्चन बघूया आपण. सेकंड क्वेश्चन एक इन ॲडजॉईंट फिगर, एक ॲडजॉईंट फिगर दिलेली आहे आपण ते कदाचित तोंडी सोडवण्याचा प्रयत्न करूया. एक डायग्राम दिले, असं एक टँजंट्स दाखवलेले आहेत, 2 टँजंट्स काढलेले आहेत. हा आर पॉईंट आहे, हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे एम आहे, दुसरा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट एन आहे, हा जो सेंटर आहे त्याला ओ म्हटलं आहे. ओके, इन दिस ॲडजॉईंट फिगर ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल फ्रॉम पॉईंट आर, सेगमेंट आर एम अँड आर एन आर द टँजंट सेगमेंट्स टचिंग द सर्कल ॲट पॉईंट एम अँड एन. इफ ओ आर इज इक्वल टू 10, ओ आर इज इक्वल टू 10. बघा ओ आरचं किती दिलं आहे डिस्टन्स? 10 दिलेलं आहे. ओ आर इज 10 अँड रेडियस ऑफ सर्कल इज 5 सेंटीमीटर. बघा इथे मी लिहितो ओ आर इज 10 सेंटीमीटर अँड सेकंड रेडियस इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. येस, देन काय काढायचं आपल्याला बघा. देन फर्स्ट थिंग, व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. येस, हे मला काढायचं आहे. सेकंड थिंग, व्हॉट इज मेजर ऑफ अँगल एम आर ओ. मेजर ऑफ अँगल एम आर ओ मला काढायचं आहे. थर्ड थिंग, व्हॉट इज मेजर ऑफ अँगल एम आर एन. मेजरमेंट ऑफ अँगल एम आर एन सुद्धा मला काढायचं आहे. हे क्वेश्चन मला सोडवायचं आहे.
काय करणार मी? अतिशय सोपं काम आहे. आकृतीचं नीट निरीक्षण करा. काय काय मला दिलेलं आहे. OR 10 आहे. OR इज 10 हे मला या ठिकाणी दिलं आहे. रेडियस ऑफ सर्कल इज 5 सेंटीमीटर. हे बघा, हे 5 सेंटीमीटर आहे. OM तुम्ही काढा किंवा ON काढा, कुठलीही तुम्हाला 5 सेंटीमीटर मिळणार आहे. ओके, दिस इज 5 सेंटीमीटर. देन वी हॅव टू फाइंड द लेंथ ऑफ ईच टँजेंट सेगमेंट्स. वी नो दॅट OM is perpendicular to RM because tangent segment theorem. Yes, sorry, tangent theorem. मग tangent theorem ने हा 90 डिग्री आहे. या ठिकाणी दिस टँजेंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ड्रॉन थ्रू द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, ते मला माहिती आहे. म्हणजे हा 90 डिग्री झाला, हा 90 डिग्री झाला. एक ट्रायंगल मी घेतला, त्याच्यात मला OR माहिती आहे, OM माहिती आहे. वी कॅन फाइंड आउट MR. आपण MR काढू शकतो. अँड दिस MR इज इक्वल टू NR. व्हाय? बिकॉज टँजेंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल पॉईंट और एक्सटेरियर पॉईंट ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रेंट. हे मला माहिती आहे, त्याच्यामुळे आपण ते कॉन्ग्रेंट दाखवू शकतो. आता आता हे लिहायचं कसं बघा. हे सगळ्यात महत्त्वाचा भाग काय असतो माहिती आहे का, की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्या कळतात पटकन आणि त्या म्हणजे आपल्याला आकलन होतं, पण ते लिहिता येत नाही, ते एक्सप्रेस करता येत नाही, ते दुसऱ्याला समजेल अशा भाषेमध्ये आपल्याला लिहिता येत नाही. तिथे ती अडचण येते. मला आकृतीत बघितल्यानंतर पटापट सांगता येतं की किती अँगल असेल, किती अशा प्रकारचे लेंथ असेल, मला काय करावं लागेल, ते कळतं मला पटकन. पण लिहिताना ज्यावेळेस आपण करतो तर काही स्टेप्स आपल्या चुकतात, काही स्टेप जे असतात त्या आपल्याला येत नाही, काही स्टेप्स आपण विसरून जातो. तर अशा प्रकारचं नेमका आपला गोंधळ होतो. त्यामुळे आपण लिहिताना किंवा करताना अगदी बारकाईने शांततेत विचार करून ते लिहायचं असतं. ओके, म्हणजे एक्सप्रेस करणे, याला आपण एक्सप्रेशन पॉवर असं म्हणूया. की प्रत्येक जणाचं वेगवेगळं असते, किंवा मला एक्सप्लेन करण्याची माझी पद्धत वेगळी, इतरांची पद्धत वेगळी. पण मॅथमॅटिक्सच्या बाबतीमध्ये असं आहे की प्रत्येक स्टेप आपल्याला एक्सप्रेस झाली पाहिजे, ती कळाली पाहिजे. किंवा एका स्टेपवरून दुसऱ्या स्टेपवर मी जातो आहे तर कशा पद्धतीने मी गेलेलो आहे, इन बिटवीन द स्टेप्स ज्या आहेत त्या मला पटकन लिहिता आल्या पाहिजे, त्या मला कळायला पाहिजे, आणि मी ज्या लिहिलेल्या आहेत त्या दुसऱ्याला कळायला पाहिजे. बरोबर. पहिला विचार घेऊया आपण हिअर. आता मी इथे सुरुवात कशी करायची बघा. OM इज परपेंडिक्युलर टू RM अँड सेकंड ON इज परपेंडिक्युलर टू RN. येस, कशावरून? टँजेंट थेरम. येस, टँजेंट थेरमवरून मी हे लिहिलं. म्हणजेच काय तर अँगल OMR इज इक्वल टू अँगल ONR इज इक्वल टू 90 डिग्री. हे मला या ठिकाणी मिळालं टँजेंट थेरमवरून. मग हे मिळाल्यानंतर एक ट्रायंगल मी फक्त घेणार, इन राईट अँगल्ड ट्रायंगल. कोणता ट्रायंगल घेता? OMR. OMR हा ट्रायंगल मी घेतला. त्याच्यामध्ये काय लिहिता येईल मला? OR स्क्वेअर, पायथागोरस लिहायचं आहे. OR स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. बघा, मला काढायचं काय? MR, टँजेंट सेगमेंटची लेंथ काढायची, कारण हे दोघं माहिती मला. OR स्क्वेअर मीन्स 10 स्क्वेअर, OM स्क्वेअर मीन्स 5 स्क्वेअर, रेडियस ऑफ सर्कल इज 5, अँड प्लस MR स्क्वेअर, अँड हेन्स 10 स्क्वेअर मीन्स 100. हा बघा 25, तो इकडे आणतो मी लगेच. 25 इज इक्वल टू MR स्क्वेअर, अँड हेन्स MR स्क्वेअर इज इक्वल टू 75. इथे म्हणायचं आता टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट, मी स्क्वेअर रूट घेतला तर MR किती मिळेल? MR इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 25. त्याची फोड करा, 25 त्रिक 75, म्हणजे किती येईल? 5√3. नाउ वी नो दॅट MR इज इक्वल टू NR. रिझन काय?
tangent segment from exterior point. Yes, and hence MR is equal to NR is equal to 5√3. हे मला या ठिकाणी मिळतं. मग आता दुसरा प्रश्न मला या ठिकाणी तुम्हाला विचारायचा आहे की आता अँगल मला काढायचे तर काय करणार मी. MRO हा अँगल मला काढायचा आहे. MRO या अँगलचं मेजर मला काढायचं. तर इतका मोठा प्रश्न पडतो विद्यार्थ्यांना या ठिकाणी की अरे हा पूर्ण अँगल दिला असता तर आपण तो बायसेक्ट होतो असं करून पटकन निम्मा निम्मा केला असता. असं नाही. याच डायग्रॅममध्ये, या ट्रायंगलमध्ये किंवा खालच्या ट्रायंगलमध्ये काय झालेलं आहे बघा. दिस इज द हायपोटेनस OR. बरोबर. तो OR हायपोटेनस OMच्या दुप्पट आहे. बघा, या अँगलचं मेजर मला पाहिजे. या अँगलच्या समोरची साईड कोणती आहे? OM. OMच्या दुप्पट ह्या आहे किंवा ह्या हायपोटेनसच्या निम्मे हा आहे असं दिसतंय मला. हाफ ऑफ OM is half of OR and hence the angle opposite to OM is 30 degree. कारण काय? आपण याच्या आधी शिकलोय. दिस इज द कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री थेरम. हा 30, 60, 90 डिग्री थेरमचा हा कॉन्व्हर्स थेरम आहे. हा कॉन्व्हर्स थेरम आपल्याला आठवला पाहिजे त्यावेळेस. नाही तर मग आपण विचार करत राहतो की अरे अँगल द्यायला हवा होता आणि मग निष्कर्षामध्ये कसं येतो आपण किंवा अरे काहीतरी उदाहरण चुकलेलं असेल आणि काहीतरी त्या ठिकाणी पुस्तकामध्ये चुकीचं दिलं असेल, सरांनी काहीतरी चुकीचं लिहून दिलेलं असेल, अशा प्रकारचं आपलं लगेच विचार होतो आणि लगेच आपण तो विचार करायला लागतो काहीतरी चुकलेलं आहे. तर मी आता लिहिणार असं की इन ट्रायंगल OMR. पुढे काय लिहिणार बघा. इन ट्रायंगल OMR या ट्रायंगलमध्ये काय घडतं इथे तर OM इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, OR इज इक्वल टू 10 सेंटीमीटर अँड हेन्स मला असं दिसतंय की OM इज इक्वल टू 1/2 OR. येस, अँड हेन्स OM इज इक्वल टू 5 अँड OR इज इक्वल टू 10. OM इज इक्वल टू 1/2 OR. हे मला या ठिकाणी दिसतंय. बरोबर. वरती मला दिसतंय अँड हेन्स अँगल अपोजिट टू OM. अँगल अपोजिट टू OM दॅट इज अँगल ORM. बघा मला काय दिलं आहे MRO दिलेलं आहे. आपण MRO लिहूया. MRO इज इक्वल टू अँगल MRO इज इक्वल टू 30 डिग्री. कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री थेरम. इथे मला लिहिता येईल कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री थेरम. पुढे आता MRN. सिंपल थिंग. व्हॉट इज MRN? ORN is also 30 degree. Also, angle NRO is equal to also 30 degree and hence angle MRN is equal to angle MRO plus angle NRO. दोघांची करायची बेरीज 30 + 30 is equal to 60 degree. तर अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सोडवायचं. प्रत्येक मुद्दा जो आहे तो मुद्दा आपल्याला सहज त्या ठिकाणी घेता येतो. तो सहज मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येतो. ओके. आता आपण क्वेश्चन नंबर 3कडे जाऊया. मी फक्त आता हे डायग्राम अशीच ठेवतो आहे, फक्त नावं पुसतो. म्हणजे तिसरं उदाहरण जे आहे, थर्ड एक्झाम्पल, ते आपल्याला सहज त्या ठिकाणी सोडवता येईल. ओके. आता प्रॅक्टिस सेट 3.1 मध्येच आपण पुढचं एक्झाम्पल बघतो आहोत. एक्झाम्पल नंबर 3. एमच आहे, हा आर पॉईंट आहे, वन ॲट द सेम, हा एनच आहे. आर एम अँड आर एन आर टँजंट सेगमेंट्स. आर एम अँड आर एन
आर टँजंट सेगमेंट्स, ते टँजंट सेगमेंट्स आहेत ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ, प्रूव्ह दॅट. टू प्रूव्ह, मी डायरेक्ट टू प्रूव्ह लिहितो. काय प्रूव्ह करायचं आहे? ओ आर बायसेक्ट्स. काय प्रूव्ह करायचं आहे बघा? ओ आर बायसेक्ट्स अँगल MRN as well as angle MON. किती सोपं आहे. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल क्वेश्चन. कशावरून? आणि दोघं ट्रायंगल मला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. डायग्राममध्ये दिसत आहेत मला दोन ट्रायंगल्स. ते दोघं ट्रायंगल मला काय करायचे? कॉन्ग्रुएंट दाखवायचे. सगळ्यात आधी प्रूफला आपण सुरुवात करूया. काय म्हटलंय बघा? RM and RN आर द टँजंट सेगमेंट्स ऑफ अ सर्कल हॅव्हिंग सेंटर O. येस. OR बायसेक्ट्स द अँगल MRN अँड ॲज वेल ॲज अँगल MON. MRN हा बायसेक्ट करतोय OR. बघा हा OR आहे. मग काय प्रूव्ह करायचं आहे मला? की हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे असं मला प्रूव्ह करायचं आहे. सेकंड थिंग मला काय प्रूव्ह करायचं आहे अजून? हा अँगल आणि इकडचा अँगल कॉन्ग्रुएंट आहे असं प्रूव्ह करायचं आहे. मग आपण दोन ट्रायंगल घेऊया. येस. आता इथे इन फिगर काय काय लिहितोय मी बघा. OM इज परपेंडिक्युलर टू MR अँड ON इज परपेंडिक्युलर टू NR. ते आहेच कशावरून? टँजंट थेरम. येस. अँड हेन्स इन ट्रायंगल OMR अँड ट्रायंगल ONR, दोन ट्रायंगल मी घेतले. मग मला माहिती आहे की टँजंट सेगमेंट्स फ्रॉम एक्सटेरियर पॉईंट और एक्सटर्नल पॉईंट आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे MR इज कॉन्ग्रुएंट विथ NR. हे मला सहज लिहिता येईल. लिहायचं मग MR इज कॉन्ग्रुएंट विथ NR. कारण काय? टँजंट सेगमेंट फ्रॉम एक्सटेरियर पॉईंट. येस. हा एक भाग झाला. नंतर OM इज इक्वल टू ON. OM इज इक्वल टू ON. रिझन काय? रेडाय ऑफ द सेम सर्कल. रेडाय ऑफ द सेम सर्कल म्हणजे ही रेडियस कॉन्ग्रुएंट आहे. OR इज कॉन्ग्रुएंट विथ OR. कॉमन. येस. अँड हेन्स ट्रायंगल OMR इज कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल ONR बाय SSS टेस्ट. SSS टेस्टने कॉन्ग्रुएंट झाले. इथे बऱ्याच वेळा विद्यार्थी मला एक प्रश्न विचारतात की सर हे दोन ट्रायंगल हायपोथेनस साईड टेस्टने कॉन्ग्रुएंट दाखवता येतील का? येस, दाखवता येतील. मी सांगेल त्यांना. काही विद्यार्थी पुन्हा म्हणतात की सर हे दोन ट्रायंगल पुन्हा SAS टेस्टने कॉन्ग्रुएंट दाखवता येतील का? तर येस, SAS टेस्टने सुद्धा हे दोन ट्रायंगल्स मला कॉन्ग्रुएंट दाखवता येतील. SSS टेस्टने सुद्धा दाखवता येतील. SASने पण दाखवता येतील. हायपोथेनस साईड टेस्टने पण दाखवता येतील. बरोबर. कुठलीही टेस्ट तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. मग एकदा का ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले ट्रायंगल कॉन्ग्रुएंट, पुढे काय? करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. मला माहिती आहे. विच आर द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स? MRO. बघा अँगल ORM किंवा MRO काय म्हणा. अँगल ORM इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल, बघा ORM लिहिलं ना, ORN CACT. बरोबर. हे पहिलं स्टेटमेंट. अँड सेकंड स्टेटमेंट ROM अँगल ROM इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल RON. पुन्हा CACT, याला स्टेटमेंट नंबर 2 म्हणा. आणि फ्रॉम 1 and 2
फ्रॉम 1 and 2 OR bisects अँगल MRN, बघा MRN बायसेक्ट होतो म्हणजे हे स्टेटमेंट, अँड ॲज वेल ॲज अँगल MON, हे माझं प्रूव्ह झालं या ठिकाणी. तर अशा प्रकारचं सिंपल क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी सोडवता येतात, त्याचा सहज अभ्यास करता येतो. फारसं काही याच्यामध्ये विशेष नाही. आपण 2 ट्रायंगल फक्त कॉन्ग्रेंट दाखवले आणि त्याचे करस्पॉन्डिंग कॉन्ग्रेंट पार्ट्स आर कॉन्ग्रेंट असं म्हणून त्या ठिकाणी दाखवलं, आणि मग ते जे स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते स्टेटमेंट आपलं त्या ठिकाणी प्रूव्ह झालं. याच्यावरून हा अँगल बायसेक्ट होतो आहे. CSETवरून मी दाखवलं की OR बायसेक्ट दिस अँगल. येस, म्हणजे 2 अँगल कॉन्ग्रेंट आहेत. OR बायसेक्ट MON म्हणून हे 2 अँगल कॉन्ग्रेंट आहेत, असं मला या ठिकाणी करता आलं. या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 3.1 आपण या ठिकाणी संपवलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या भागामध्ये आपण पुढचा जो टॉपिक आहे तो आपण बघणार आहोत लाईव्हला. टचिंग सर्कल्स आणि थेरम ऑफ दॅट टचिंग सर्कल्स, आर्क ऑफ सर्कल, असे जे बेसिक आणि छोटे कन्सेप्ट आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके, धन्यवाद.